गुड मॉर्निंग. नमस्ते. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये. आज आपण एस एफ डी आणि बी एम डीवरती एक न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण UDL लोडवरती बेस्ड एस एफ डी बी एम डीचं न्यूमरिकल सॉल्व्ह केलं होतं. तर चला सगळ्यात अगोदर मी क्वेश्चन रीड करतो. अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 7 मीटर carries a 2 point load that is 50 kilonewton and 70 kilonewton at 3 meter and 5 meter from the left support. Draw the SFD and BMD for the beam. म्हणजे काय, आपण गिवन डेटा लिहूया की एक बीम दिलेली ज्याची लेंथ टोटल लेंथ किती दिलेली आहे 7 मीटर. सो आपण इथे ड्रॉ करून घेतली फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. द टोटल लेंथ ऑफ बीम इज द 7 मीटर. आफ्टर दॅट त्यांनी काय सांगितले की ते टू बीम कॅरीज 2 point लोड दॅट इज 50 किलो न्यूटन अँड 70 किलो न्यूटन. आणि कुठे ऍक्ट होतात 3 मीटर अँड 5 मीटर फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट. लेफ्ट सपोर्ट कोणता आपला ए पासून 3 मीटर वरती एक 50 किलो न्यूटनचा लोड आणि ए पासून 5 मीटर वरती 70 किलो न्यूटनचा लोड. सो ही आपण सगळ्यात अगोदर गिवन डेटावरनं बीम ड्रॉ केली. त्यानंतर या प्रॉब्लेमचा आपल्याला एसएफडी आणि बीएमडी डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर ती आपण कशी करणार आहे, त्यासाठी आपण हे 5 महत्वाचे स्टेप्स वापरायचे. स्टेप नंबर 1 फाइंड सपोर्ट रिएक्शन. स्टेप नंबर 2 शेअर फोर्स कॅल्क्युलेशन, त्याला आपण एसएफ कॅल्क्युलेशन म्हणणार. आणि एकदा का शेअर फोर्स कॅल्क्युलेशन केली की आपल्याला शेअर फोर्सच्या व्हॅल्यूज मिळतील प्रत्येक पॉइंट वरती. आफ्टर दॅट इमिडिएटली ड्रॉ द एसएफडी डायग्राम दॅट इज शेअर फोर्स डायग्राम. अँड देन स्टेप नंबर 4 इज बीएम कॅल्क्युलेशन. आणि बीएम कॅल्क्युलेशन झाल्यावर ऑब्विसली बेंडिंग मुवमेंट डायग्राम. अशा 5 स्टेप मध्ये हा स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सो ही बीम जेव्हा आपण ड्रॉ करतो गिवन डेटावरनं, तेव्हा खाली थोडासा स्पेस सोडा एसएफडी डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आणि बीएमडी डायग्राम ड्रॉ करण्यासाठी. आपण याच्या हवे तर प्रोजेक्शन घेऊन ठेवू शकतो ए सी आणि याला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू शकतो. आता फक्त पॉइंट आपल्याला मार्क करायचे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रॉब्लेमला. सो स्टेप नंबर 1 फाइंड सपोर्ट रिएक्शन. सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, हा परत बीम ड्रॉ करणार आहे ए टू बी. ओके, रफ मध्ये इथं ए पॉइंटला सपोर्ट दिलेला आहे. सिम्पली सपोर्टेड म्हणजे काय, त्याच्या दोन्ही एंडला काय असतो, सपोर्ट दिलेला असतो. दॅट इज आर ए आणि आर बी. दॅट इज सिम्पली सपोर्ट. ओके, आणि इथं आपल्याला 3 मीटर वरती एक 50 किलो न्यूटनचा लोड अप्लाय होताना दिसतोय आणि 5 मीटर वरती 70 किलो न्यूटनचा लोड अप्लाय होताना दिसतो. एक रफ एफबीडी आपण ड्रॉ करणार आहोत त्याची. त्यानंतर आपल्याला माहिती आहे जर बीम इक्विलिब्रियम मध्ये असेल, assume that beam is in equilibrium and if beam is equilibrium we know the इक्वेशन ऑफ इक्विलिब्रियम. आपल्याला इक्वेशन माहिती आहेत इक्विलिब्रियमचे. जर एखादी गोष्ट इक्विलिब्रियम मध्ये असेल तर त्या ऑब्जेक्टच्या किंवा त्या बॉडीचे सगळे हॉरिझॉन्टल फोर्सेसची समेशन काय आली पाहिजे, 0. सेकंड इक्वेशन काय माहिती आहे, द वर्टिकल सम ऑफ ऑल वर्टिकल फोर्सेस शुड बी इक्वल टू 0 अँड मुवमेंट ॲट एनी पॉइंट शुड बी इक्वल टू 0. या 3 कंडिशन एखाद्या बीमने जर सॅटिस्फाय केल्या तर आपण त्याला म्हणू शकतो की ती बीम कशी आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. सो आता या इक्विलिब्रियमच्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अननोन फाइंड सपोर्ट रिएक्शन. अननोन व्हॅल्यूज जे आहेत, अननोन सपोर्ट रिएक्शन जे आहेत त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. दॅट इज आर ए अँड आर बी. तर कसे करणार, इथं सगळे व्हर्टिकल फोर्सेस दिसतात, हॉरिझॉन्टल फोर्स नाहीये, त्यामुळे हे इक्वेशन वापरण्याची गरज नाही. तर आपण इक्वेशन वापरूया, सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. आता साइन कन्व्हेन्शन इथे आपण आपल्या मनाने घेऊ शकतो, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह और वाइस वर्सा. ओके, सो आर ए काय अपवर्ड जातोय म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह घेतलं. -50 डाऊनवर्ड जातोय, सो -50. 70 ला डाऊनवर्ड जातोय, डाऊनवर्डला आपण मायनस साइन घेतो, सो -70. प्लस आरबी, आरबी अपवर्ड जातोय, इज इक्वल टू 0. मग आर ए प्लस आरबी आपल्याला काय मिळालं, 120 किलो न्यूटन. म्हणजे हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं, इक्वेशन नंबर 1 बाय युझिंग दिस इक्वेशन. आता आपण नेक्स्ट इक्वेशन वापरणार आहे, सम ऑफ मुवमेंट ॲट एनी पॉइंट इक्वल टू 0. दॅट इज एम ए. ओके, मुवमेंट ॲट पॉइंट ए. आता कोणत्याही पॉइंटला जर आपण मुवमेंट कन्सिडर केलं, या पॉइंटला आपण नाव देऊ शकतो वाटलं सी आणि डी. कोणत्याही पॉइंटला मुवमेंट कन्सिडर केलं तर या बीम मध्ये काय येणार, ते 0च येणार आहे. पण आपण जनरली कुठे कन्सिडर करायचं, जिथे अननोन दिलेले आहेत, ए किंवा बी, असं दोन्हीपैकी एक पॉइंट आपण घेऊ शकतो. सो आपण ए पॉइंट वरती मुवमेंट कॅल्क्युलेट करू आणि त्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 0. अगेन साइन कन्व्हेन्शन. मुवमेंट म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मुवमेंट इज नथिंग बट द फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि जर मुवमेंट क्लॉकवाईज असेल तर आपण काय घेणार आहेत, पॉझिटिव्ह साइन घेणार. आणि काउंटर क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज असेल तर काय घेणार आहेत, आपण निगेटिव्ह साइन घेणार आहेत. ओके, सो ए पॉइंटच्या भोवती किती फोर्सेस अप्लाय केलेले, त्याच्या साईडला 50 किलो न्यूटन आहे, 70 किलो न्यूटन आहे आणि आरबी आहे.
या प्रत्येक फोर्समुळे काय होणार आहे, ए पॉईंट वरती मुवमेंट जनरेट होणार आहे आणि तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता आर ए पॉईंट, या आर ए फोर्समुळे ए पॉईंट वरती मुवमेंट जनरेट होणार आहे का? नाही, कारण हा पॉईंट मध्ये जातोय फोर्स, याला काही परपेंडिक्युलर डिस्टन्स नाहीये. सो नेक्स्ट फोर्स कोणता आहे? 50 किलो न्यूटन. सो 50 किलो न्यूटन ए च्या रिस्पेक्ट मध्ये कसा फिरतोय? क्लॉकवाईज फिरतोय. क्लॉकवाईज आपण काय घेतोय? पॉझिटिव्ह. 50 इंटू डिस्टन्स किती आहे पॉईंट ए पासन? 50 किलो न्यूटनचं 3 मीटर. सो आपण इथं 3 मीटर लिहिलेले प्लस 70 सुद्धा कसा फिरतोय? क्लॉकवाईज फिरतोय एच्या रिस्पेक्ट मध्ये. सो 70 इंटू 5. हा आरबी कसा फिरतोय? अँटी क्लॉकवाईज फिरतोय एच्या रिस्पेक्ट मध्ये. त्यामुळे आपण त्याला मायनस घेतलं, मायनस आरबी इंटू 7 इज इक्वल टू 0. जर फर्दर कॅल्क्युलेशन केलं तर 50 इंटू 3 150 प्लस 70 इंटू 5 इज 350 मायनस आरबी जर आपण या साईडला घेऊन गेलो राईट साईडला तर ते काय होईल? प्लस आरबी इंटू 7. सो इथं आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यावर आरबी ची व्हॅल्यू मिळाली 71.42. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. आर ए प्लस आरबी किती आहे? 120. त्यापैकी आरबी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 71.42. इथं पुट केल्यानंतर आपल्याला काय आर ए ची सुद्धा व्हॅल्यू मिळाली, ती किती आली? 48.58 किलो न्यूटन. अशा प्रकारे आपण इक्विलिब्रियमचे इक्वेशन वापरून सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट केलेले आहेत. खूप सोपं आहे. ओके, स्टेप नंबर 1 आपली कंप्लीट झाली. त्यानंतर आपण सपोर्ट रिएक्शन, आता परत एकदा नेक्स्ट स्टेप काय आपली? एस एफ कॅल्क्युलेशन, दॅट इज शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करण्यासाठी मित्रांनो परत एकदा बीम काय करायची? आपण रफ मध्ये इथे ड्रॉ करून घ्यायची. पॉइंट ए, पॉइंट बी, सी पॉइंट आहे इथं 50 किलो न्यूटनचा, डी पॉइंट आहे 70 किलो न्यूटनचा आणि आर ए ची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केली, किती आली? ते 48.58 किलो न्यूटन. आरबी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे किती आहे? ती 71.42 किलो न्यूटन. या व्हॅल्यू सगळ्या लिहून घ्यायच्या. आता आपल्याला फाइंड आउट करायचं शिअर फोर्स. ओके, शिअर फोर्स फाइंड आउट करणं खूप सोपं आहे. सगळ्यात अगोदर आपण शिअर फोर्स म्हणजे काय समजून घेऊया. शिअर फोर्स इज नथिंग बट द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस ऑन आयदर साइड ऑफ अ पॉइंट. ओके, सो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस म्हणजे एखाद्या पॉइंटच्या लेफ्ट किंवा राईट प्रत्येक पॉइंटला आपण काय करणार आहे? दोन सेक्शन मध्ये ब्रेक करणार आहेत, लेफ्ट सेक्शन आणि राईट सेक्शन. त्याच्या लेफ्ट सेक्शनला किंवा राईट सेक्शनला जेवढे व्हर्टिकल फोर्सेस असतील त्या सगळ्यांची समेशन करायचंय. दॅट इज नथिंग बट द शिअर फोर्स. चला मग सोपं आहे. आता तुमचा हा ए पॉइंट आहे, त्याला दोन सेक्शन मध्ये आपण ब्रेक केलं, लेफ्ट सेक्शन आणि राईट सेक्शन, दोन पार्ट मध्ये. तर दोन लाईन अशा ड्रॉ करून घ्यायच्या. आता लेफ्ट साइडला तुम्हाला कोणता फोर्स दिसतोय का मित्रांनो? नाही दिसत आहे. सो दॅट्स वाय द आन्सर इज 0. शेअर फोर्सची व्हॅल्यू काय झाली? लेफ्ट ऑफ शेअर फोर्स ऍट लेफ्ट ऑफ ए इज 0 बिकॉज इकडे कोणताही फोर्स, व्हर्टिकल फोर्स प्रेझेंट नाही. तर शेअर फोर्स ऍट राईट ऑफ ए, एच्या राईटला कोणकोणते फोर्सेस आहेत? ऑब्विसली हा 50 किलो न्यूटनचा एक फोर्स आहे, 70 किलो न्यूटनचा आहे आणि 71.42 किलो न्यूटनचा आहे. आता इथे तुमचं डाऊट असेल सर, म्हणजे आपण इक्विलिब्रियम मध्ये अपवर्ड फोर्सला पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड फोर्सला निगेटिव्ह तेच साइन कन्व्हेन्शन ठेवायचं का? तर नाही. शेअर फोर्स साठी एक फिक्स साइन कन्व्हेन्शन आहे जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ओके, जेव्हा तुम्ही शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करत असताल तेव्हा इथले जे साइन कन्व्हेन्शन असतील शेअर फोर्स साठी तुम्हाला तेच यूज करावे लागतील. सो काय साइन कन्व्हेन्शन आहेत आणि कसे लक्षात ठेवायचे? एक हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, हा झाला लेफ्ट सेक्शन आणि हा झाला राईट सेक्शन. लेफ्ट सेक्शनला जर डाऊनवर्ड फोर्स जात असेल तर त्याला निगेटिव्ह करायचं आणि अपवर्ड जात असेल तर त्याला पॉझिटिव्ह करायचं. राईट साईडला त्याच्या एक्झॅक्टली उलट लिहायचं, डाऊनवर्डला पॉझिटिव्ह आणि अपवर्डला निगेटिव्ह. असं एक साईडला ड्रॉ करून ठेवायचे, ते म्हणजे लिहून ठेवायचं, म्हणजे आपलं साइन कन्व्हेन्शन चुकणार नाही. आता आपण काय कॅल्क्युलेट करतोय? शेअर फोर्स ऍट द राईट ऑफ ए, एच्या राईट साईडला कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे साइन कन्व्हेन्शन कोणते घ्यावे लागतील आपल्याला? राईटचे. राईटचे साइन कन्व्हेन्शन काय? डाऊनवर्ड पॉझिटिव्ह, अपवर्ड निगेटिव्ह. सो बघा, हा 50 किलो न्यूटन कुठे जातोय? डाऊनवर्ड जातोय. राईटचा डाऊनवर्ड काय असतो? पॉझिटिव्ह. म्हणून या 50 किलो न्यूटनचं साइन काय आले? प्लस. 70 किलो न्यूटन कुठे जातोय? डाऊनवर्ड. डाऊनवर्ड काय असतो? पॉझिटिव्ह, म्हणून प्लस 70. आता राईट साईडला अपवर्ड फोर्स काय असतो? निगेटिव्ह असतो. आणि हा मायनस 71.42, हा आरबीचा फोर्स काय जातो? अपवर्ड जातो, म्हणून हा आला मायनस 71.42. याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपल्याला तर काय मिळतं? 48.58 किलो न्यूटन. अशा प्रकारे आपण पॉइंट ए च्या लेफ्ट साइडचा शेअर फोर्स फाइंड आउट केला जो 0 आला आणि राईट साइडचा शेअर फोर्स फाइंड आउट केला तो सुद्धा काय आला? 48.58 किलो न्यूटन. यस. आता वन बाय वन सगळ्या पॉईंट वरती आपल्याला शेअर फोर्स फाइंड आउट करायचे. ए पॉईंट झाल्यानंतर हा सी पॉईंट वरती काढायचे, मग डी पॉईंट वरती काढायचे आणि मग बी पॉईंट वरती काढायचे. आता अगेन सी पॉईंट वरती काढत असताना दोन साईडला काढायचे पॉईंट सी, एक तर लेफ्ट साईडला काढायचं आणि राईट साईडला काढायचं.
सो आपण अगेन याला डिवाइड करून घेतलं लेफ्ट पोर्शन आणि राईट पोर्शन मध्ये सी ला. ओके, सी ला जर तुम्ही डिवाइड केलं लेफ्ट सेक्शन आणि राईट सेक्शन, लेफ्ट सेक्शन मध्ये किती फोर्स दिसतात तुम्हाला? एकच फोर्स दिसतोय सिंगल 48.48. आता लेफ्ट बाजूचा जर फोर्स तुम्ही कन्सिडर करत असाल तर साइन कन्व्हेन्शन पण कोणते कन्सिडर करायचे? लेफ्ट बाजूचे. दॅट इज अपवर्ड इज पॉझिटिव्ह. हा 48.58 कसा जातोय? अपवर्ड जातोय, म्हणजे हा पॉझिटिव्ह. सो बघा 48.58 एवढा एकच फोर्स आहे म्हणून त्याचा शेअर फोर्स किती आला? 48.58. मी परत एकदा सांगतो, शेअर फोर्स म्हणजे काय? सगळ्या व्हर्टिकल फोर्सेसची आपल्याला बेरीज करायची आणि साइन कन्व्हेन्शन बघायचं, एवढे दोनच टास्क याच्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट, शेअर फोर्स ऍट राईट ऑफ सी. सीच्या राईट साईडला म्हणजे इथे सीच्या राईट साईडला किती फोर्स आहे मित्रांनो? 2, 70 किलो न्यूटन आणि 71.42 किलो न्यूटन. सो 70 किलो न्यूटन डाऊनवर्ड जातोय आणि 71.4 किलो न्यूटन अपवर्ड जातोय आणि राईट साईडचे फोर्स कॅल्क्युलेट करतोय. सो डाऊनवर्ड फोर्स पॉझिटिव्ह म्हणजे 70 किलो न्यूटन पॉझिटिव्ह घेतला आपण. अपवर्ड फोर्स निगेटिव्ह म्हणजे -71.42. आलं लक्षात? सो याला कॅल्क्युलेट केलं तर काय आलं आपलं पॉईंट? -1.42 किलो न्यूटन. नेक्स्ट सी पॉईंट कंप्लीट झाला. आता डी पॉईंट कडे जाणार आपण. डी पॉईंटला सुद्धा दोन पार्ट मध्ये ब्रेक केला आपण, लेफ्ट सेक्शन आणि राईट सेक्शन. लेफ्ट सेक्शनला किती फोर्स आहेत? त्याच्या 1-2 फोर्सेस आहेत. आर ए अपवर्ड जातोय आणि सी पॉईंट वरती 50 किलो न्यूटन डाऊनवर्ड. सो लेफ्ट साईडला अपवर्डचं साईन काय? पॉझिटिव्ह. सो 48.58 पॉझिटिव्ह. डाऊनवर्डचं साईन काय? निगेटिव्ह. सो -50 किलो न्यूटन. याला कॅल्क्युलेट केलं -1.42 अगेन किलो न्यूटन. सो शेअर फोर्स ऍट राईट ऑफ डी, डीच्या राईट साईडला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. एकच फोर्स आहे, अपवर्ड जातोय. अपवर्ड जाणारा फोर्स कसा घेतो आपण? निगेटिव्ह. सो हा काय आला? -71.42 किलो न्यूटन. यस. नाव बी पॉईंट संपला. आता लास्ट पॉईंट बी, डी पॉईंट संपला. आता लास्ट पॉईंट आपला बी पॉईंट. सो बीच्या राईट सेक्शनला फोर्स नाहीये, सो ऑब्विसली हा झिरोच येणार आहे. बीच्या लेफ्ट सेक्शनला सगळेच फोर्स आहेत. सगळ्या फोर्सचे आपल्याला ऍडिशन करायचे. कुठे? लेफ्ट सेक्शनला करतोय आपण, तर लेफ्ट सेक्शनचे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचे. सो अपवर्ड पॉझिटिव्ह, सो 48.58 पॉझिटिव्ह. डाऊनवर्ड निगेटिव्ह, सो -50 निगेटिव्ह. अगेन 70 इज डाऊनवर्ड, डाऊनवर्ड इज निगेटिव्ह, hence it is -70. So do the calculation, we will get the -71.42 किलो न्यूटन. तर आता या स्टेपमध्ये आपण प्रत्येक पॉइंटला शेअर फोर्स कॅल्क्युलेट केले आणि शेअर फोर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण त्याची शेअर फोर्स डायग्राम ड्रॉ करू शकतो. इथे मी तुम्हाला एक रफ मध्ये ड्रॉ करून दाखवतो. तिथे वरती आपण ड्रॉ केलेली आहे बघा. ऍक्च्युली जेव्हा आपण क्वेश्चन मध्ये डायग्राम काढतो त्याच्याच खाली थोडीशी स्पेस सोडायची आणि इथे अशी शेअर फोर्स डायग्राम ड्रॉ करायची आणि खाली कॅल्क्युलेशनचा पार्ट करायचा. सो इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो ही डायग्राम कशी आली. ओके, सो आपण काय करणार? एक हॉरिझॉन्टल लाईन आपले पॉइंट मार्क करणार. ए बी, हा 3 मीटर वरती सी पॉइंट, 5 मीटर वरती डी पॉइंट. बरोबर. आता याच्यावरती आपल्याला काय करायचे? शेअर फोर्स असे आपण प्रोजेक्शन घ्यायचे वरतो. ओके, आता शेअर फोर्स आपण प्रत्येक पॉइंट वरती फाइंड आउट केलेला आहे. येस ऑर नो? सो शेअर फोर्स ऍट पॉइंट ए. ए पॉइंट वरती काय काय व्हॅल्यू झाल्या शेअर फोर्सच्या? 0 आणि 48. सो 0 ला आपण इथं मार्क केलं रेफरन्स लाईन वरती. पॉझिटिव्ह वरच्या साईडला मार्क करायचे, निगेटिव्ह रेफरन्स लाईनच्या खालच्या साईडला मार्क करायचे. सो ए वरती आणखीन राईटला किती आला? 48.58. सो मी इथे एक पॉइंट मार्क केला ज्याची अंदाजे मॅग्निट्यूड लिहिली आपण 48.58. त्याला अंदाजे आपण मार्क करायचे. देन सी पॉइंटच्या लेफ्टला किती आहे? 48.58. म्हणजे इथे जर 48.58 असेल तर इथे त्याच्या बरोबर समोर इथे सी पॉइंटला सुद्धा आपण काय मार्क केलं? 48.58. सी वरती दुसरा फोर्स काय आला? -1.42. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मायनस काय करा? डाऊनवर्ड साईडला मार्क करा. सो इथं आपण मार्क केलं -1.42. देन लेफ्ट ऑफ डी, डी पॉइंटला सुद्धा काय आले? -1.42 म्हणजे त्याच्या इक्विव्हॅलेंट पॉइंट. ओके, 42. आणि आणखीन दुसरं काय आलं डी वरती? -71.42. सो -71 म्हणजे आणखीन खाली येईल याच्या 71.4. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे तुमचा बी. बी पॉइंट वरती किती आहे? -71.42 आणि 0. सो आता हे पॉइंट मार्क केले. आता तुमचा प्रश्न असेल, सर हे पॉइंट कसे जॉईन करायचे? कोरच्या मदतीने करायचे का इनक्लाइन लाईनच्या मदतीने करायचे का हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईनच्या मदतीने करायचे? तर लक्ष द्या, इथे आपण एक चार्ट ड्रॉ करून घ्यायचा आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. लोड आणि इकडे दाखवायचे एसएफडी आणि बीएम. सो लोड मध्ये दाखवा पॉइंट लोड, युडीएल आणि युव्हीएल. बरोबर. जर पॉइंट लोड असेल बीम वरती तर शेअर फोर्स डायग्राम ड्रॉ करताना सगळे पॉइंट्स तुम्ही हॉरिझॉन्टल आणि स्ट्रेट लाईनने जॉईन करू शकता.
इन्क्लाइंड लाईन वापरू शकत नाही. कशामध्ये? एसएफडी मध्ये, जर पॉइंट लोड असेल तर. म्हणजे मला काय म्हणायचंय मी ते तुम्हाला सांगतो. हे बघा, आता सपोज हे 2 पॉइंट्स आहेत. ओके, इथे एक पॉइंट आहे लेट्स से, आणि इथे एक पॉइंट आहे. हे तुम्ही कसे जॉईन करू शकता? ह्याला जर पॉइंटला जॉईन करा म्हटलं तर तुम्ही ऑब्विसली काय करणार? डायरेक्टली एक इन्क्लाइंड लाईन वापरताल, बरोबर? ठीक आहे, ही एक मेथड जॉईन करण्याची. आणखीन दुसरी मेथड काय, की या 2 पॉइंटला तुम्ही असं सुद्धा जॉईन करू शकता. स्ट्रेट गेले तुम्ही आणि मग खाली आले. ओके, या दोन्ही मेथडने जॉईन करू शकता. मग इन्क्लाइंड लाईन केव्हा वापरायची आणि स्ट्रेट हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन केव्हा वापरायच्या हे आपल्याला या चार्ट वरून समजतं. तर हे काय म्हणतं, की जर पॉइंट लोड असेल एखाद्या बीम मध्ये, फक्त पॉइंट लोड असेल, तर शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करताना फक्त हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन आणि व्हर्टिकल लाईन वापरा. इन्क्लाइंड लाईन तुम्ही वापरू शकत नाही. तर आपण आपल्या बीम मध्ये बघूया कोणता लोड आहे आपल्या बीम मध्ये. फक्त पॉइंट लोड दिलेला आहे. येस, सगळ्या ठिकाणी पॉइंट लोड आहे. सो आपण काय करणार आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईनच्या मदतीने शिअर फोर्स डायग्राम जॉईन करणार आहोत. सो काय करायचं आपल्याला, फर्स्ट पॉइंट वरून सुरू झालं, आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली 48.58. नेक्स्ट हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली 48.58. अगेन -1.42. अगेन आपण हॉरिझॉन्टली आलो -1.42. परत व्हर्टिकली डाऊनवर्ड गेलो 71.42. देन अगेन हॉरिझॉन्टली 71.4 आणि लास्ट 0. सो अशा प्रकारे आपली शिअर फोर्स डायग्राम बनवून तयार झालेली आहे. हा पॉझिटिव्ह पार्ट आणि हा निगेटिव्ह पार्ट. हेच मी वरती ड्रॉ केले बघा, दिसते तुम्हाला? ओके, असं प्रॉपर याला स्केलने मार्क करून याचे प्रोजेक्शन घेऊन इथे तुम्ही असे अंदाजे पॉइंट मार्क करून अशी जॉईन करू शकता. चलो, तर आपली ही स्टेप सुद्धा कंप्लीट झालेली आहे, ड्रॉ एसएफडी. आता आपण बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन कडे जाणार आहे आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम सुद्धा ड्रॉ करणार. सो बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन खूप इझी असतात मित्रांनो. त्याच्या स्टेप नंबर 4 बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन. त्यासाठी आपण परत एकदा रफ मध्ये आपली डायग्राम ड्रॉ करून घेतली. बीम दॅट इज ए बी. इथं आपला एक सी पॉइंट आहे, इथं आपला डी पॉइंट आहे. 50 किलो न्यूटन अँड 70 किलो न्यूटन. हा 3 मीटर वरती, हा 2 मीटर वरती आणि टोटल हा 7 मीटर वरती. इथे दिसतंय तुम्हाला. अशा प्रकारे आपण बीम ड्रॉ केली. आता लक्षात ठेवा, नेहमी बेंडिंग मुवमेंट ऍट द फ्री एंड, जर फ्री एंड असतील ओके, तर त्याच्यावरती बेंडिंग मुवमेंट काय असेल, कंपल्सरी 0 असेल. सो ऍट द एंड पॉइंट ए अँड बी बेंडिंग मुवमेंट इज 0. इथं डायरेक्ट तुम्ही 0 लिहू शकता. आता बेंडिंग मुवमेंट आणखीन एक गोष्ट आहे, एक जसं शिअर फोर्स, आता सी पॉइंट आहे, शिअर फोर्स आपण काय करायचो, त्याच्या लेफ्ट साईडला सुद्धा कॅल्क्युलेट करायचो आणि राईट साईडला सुद्धा कॅल्क्युलेट करायचो. आणि शिअर फोर्सची व्हॅल्यू आपल्याला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला वेगवेगळी मिळायची, लेट्स एक्स आणि वाय. बट बेंडिंग मुवमेंट मध्ये तसं नाहीये. बेंडिंग मुवमेंट तुम्ही लेफ्ट सेक्शन किंवा राईट सेक्शनला जरी वेगवेगळी कॅल्क्युलेट केली तरी दोन्हीची व्हॅल्यू काय येणार आहे, सेमच येणार आहे, व्हॉट एव्हर बी द एक्स एक्स. त्याच्यामुळे बेंडिंग मुवमेंट दोन्ही पॉईंटला कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. दोन्ही पॉईंटला कॅल्क्युलेट केलं तर व्हॅल्यू एकच येणार. त्यामुळे आपण एक तर लेफ्ट साईडला कॅल्क्युलेट करतो किंवा राईट साईडला कॅल्क्युलेट करतो. तर आपण कसं ठरवणार, लेफ्ट साईडला करायचं का राईट साईडला करायचं? जनरली बेंडिंग मुवमेंट काय असतं, फोर्स इंटू डिस्टन्स. ज्या साईडला कमी फोर्सेस असतील त्या साईडला आपण कॅल्क्युलेट करू शकतो, लेफ्ट आणि राईट. परत काही लोकांचं म्हणणं असेल सर याला साइन कन्व्हेन्शन आहेत का? येस, बेंडिंग मुवमेंटला सुद्धा त्याचे सेपरेट साइन कन्व्हेन्शन आहेत. ते कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला, हे बघा. बेंडिंग मुवमेंटचे साइन कन्व्हेन्शन कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक देतो इथे. काय करायचं, सगळ्यात अगोदर एक हॉरिझॉन्टल रेफरन्स लाईन ड्रॉ करायची, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, दॅट लेफ्ट सेक्शन आणि हा राईट सेक्शन. आता एक स्माइलीचा इमोजी तयार करायचा आपण, नाही का? स्माइलीचा इमोजी इथं दिसत असेल तुम्हाला. स्माइल म्हणजे काय असतं, पॉझिटिव्हनेस. ओके, स्माइलीचा इमेज काय झाला, पॉझिटिव्ह, माणूस खुश दिसतोय. सो पॉझिटिव्ह. सो इथं काय करायचं, स्माइलीचं ऍज इट इज ड्रॉ करायचं फेस आणि याला वरती ॲरो द्यायची. मग हे साईन काय झाले, पॉझिटिव्ह. हे पण काय झालं, पॉझिटिव्ह. आणि एखादा माणूस जर सॅड असेल तर तो कसा दिसेल, असा दिसेल, नाराज, बरोबर की नाही? तर त्याचं काय होईल, निगेटिव्ह. सो वरच्या साईडला काय करायचं, एखादा सॅड इमोजी तयार करायचा, दॅट इज निगेटिव्ह, निगेटिव्ह. आणि आता याची डायरेक्शन बघायची. आता हे कोणत्या डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज. इथं डायरेक्शन लिहायचे क्लॉकवाईज. म्हणजे राईट साईडला जर क्लॉकवाईज मुवमेंट असेल तर आपण त्याला निगेटिव्ह घेणार. आणि हे काय, काउंटर क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घेणार. त्याचं उलट कुठं असणार आहे, लेफ्ट साईडला. आता हे काय दिसतंय तुम्हाला, काउंटर क्लॉकवाईज. म्हणजे काउंटर क्लॉकवाईज असेल तर आपण निगेटिव्ह घेणार आणि क्लॉकवाईज असेल तर काय घेणार, लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह. याचं अपोजिट असतं बघा. ठीक आहे, अशा प्रकारे साइन कन्व्हेन्शन तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. आता चला सी पॉइंट वरती बेंडिंग मुवमेंट आपण फाइंड आउट करूया.
सी चे दोन पार्ट केले आपण, लेफ्ट आणि राईट. जसं मी तुम्हाला सांगितलं दोन्हीपैकी कोणत्याही एकाच पॉईंट वरती तुम्हाला काढण्याची गरज आहे, एक तर लेफ्टला काढा किंवा राईटला काढा. सो लेफ्टला एकच फोर्स दिसतोय, राईटला दोन फोर्स दिसतात, तर जिकडे कमी फोर्स असतील जनरली तिकडे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. सो लेफ्ट सेक्शनला आपण कॅल्क्युलेट करू. सो बेंडिंग मोमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो सीच्या लेफ्टला किती फोर्स लागतो, एकच फोर्स लागतो 48.58 चा, इंटू ए पॉईंटचं सी पासून डिस्टन्स किती आहे 3 मीटर, सो इंटू 3. आणि हा कसा फिरतोय, ए सी च्या भोवताली क्लॉकवाईज फिरतोय, आणि लेफ्ट साइडला क्लॉकवाईज फोर्स कसा मुवमेंट कसं असतं, पॉझिटिव्ह. म्हणून आपण याची व्हॅल्यू काय घेतली, पॉझिटिव्ह. 48.58 इंटू 3 इज 145.74 किलो न्यूटन मीटर. युनिट लक्षात ठेवायचं. ओके, मुवमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्टन्स. तर फोर्सचं युनिट काय, किलो न्यूटन, आणि डिस्टन्सचं काय, मीटर. सो याचं युनिट सुद्धा लिहिणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सी पॉईंट वरती कॅल्क्युलेट केला आपण. आता सीच्या राईटला जरी कॅल्क्युलेट करून बघितलं तुम्ही तरी सुद्धा आन्सर हेच येणार, त्यामुळे आपण एकाच पॉईंटला कॅल्क्युलेट केलं. चला आता डी पॉईंटला कॅल्क्युलेट करू आपण. डी चे दोन सेक्शन करू परत, लेफ्ट आणि राईट, पण कॅल्क्युलेट एकाच पॉईंट वरती करायचे. राईटला एकच फोर्स आहे, सो आपण राईटला इज जाईल म्हणून राईट साईडचं कॅल्क्युलेट करू. सो राईटचा काय 71.48 हा फोर्स, इंटू डी टू बी डिस्टन्स किती आहे तुमचं 2 मीटर, इंटू डिस्टन्स 2 मीटर. आता त्याचं साईन कसं ठरवायचं, हा बी पॉईंट, हा डी पॉईंट, बी पॉईंट वरचा फोर्स डी च्या रिस्पेक्ट मध्ये कसा रोटेट होतो बघायचा. हा कसा रोटेट होताना दिसेल तुम्हाला, अँटी क्लॉकवाईज. सो राईट साईडला अँटी क्लॉकवाईजला आपण काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो, काउंटर क्लॉकवाईज, म्हणून याला पॉझिटिव्ह घेतलेलं इथे. सो किती आलंय 142.84. झालं. मग अशा प्रकारे आपण बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन केले, प्रत्येक पॉईंट वरती आपण बेंडिंग मुवमेंट फाइंड आउट केला. सो ऍट द end of beam, point load is acted, hence we can join the BMD with the help of inclined line. ओके, आता आपल्या सगळ्या ह्याच्यावरती बीम वरती पॉइंट लोड ऍक्ट होत आहेत, आपण बेंडिंग मुवमेंटच्या व्हॅल्यूज काढल्यात. ओके, तर बघा बरं, पॉइंट लोड असेल तर बेंडिंग मुवमेंट मध्ये पॉइंट्स कशाच्या मदतीने जॉईन करायचे, इन्क्लाइंड लाईनच्या मदतीने जॉईन करायचे. आता स्ट्रेट हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन वापरायच्या नाही, आता इन्क्लाइंड लाईन वापरायच्या बीएमडी मध्ये. सो आपण काय करणार, बीएमडी चे पॉइंट्स मार्क करणार. हा आपला ऍज युजल ए पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट आणि बी पॉईंट. प्रत्येक पॉईंट वरती आपण बेंडिंग मुवमेंट काढले. ए पॉईंट वरती आणि बी पॉईंट वरती बेंडिंग मुवमेंट काय आपलं 0 आपण मार्क केलं. सी पॉईंट वरती किती आलं आपलं 145.74, 145.74 एवढं आलं, ते आपण मार्क केले. त्यानंतर इथं आपल्याला 142.84 डी पॉईंट वरती आपण कॅल्क्युलेशन केलं. आता हे पॉईंट्स आपल्याला जॉईन करायचे, तर आपण असे पण असे जॉईन करू शकतो किंवा डायरेक्ट इन्क्लाइन लाईन जॉईन करू शकतो. आपण डायरेक्ट इन्क्लाइन लाईन का वापरली, कारण मी तुम्हाला सांगितलं की बेंडिंग मुवमेंट मध्ये जर पॉईंट लोड असेल बीम मध्ये, तर आपल्याला कंपल्सरी ते कसे जॉईन करावे लागतील, इन्क्लाइन लाईनने जॉईन करावे लागेल. सो आपण काय केलं, डायरेक्टली इन्क्लाइन लाईन घेतल्यास आणि याला असं जॉईन करून घेतलं. सो ही आपली झालेली आहे बेंडिंग मुवमेंट डायग्राम, दॅट इज बीएमडी. ओके, आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. तुम्ही या व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेऊन परत एकदा तुमच्या वेने सॉल्व्ह करून बघू शकता त्याला. सो होप हा व्हिडिओ तुम्हाला एसएफडी बीएमडीचा प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी युजफुल ठरला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.